नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आनंदाने जगण्यासाठी आपल्याला वर्तमान काळात राहता आले पाहिजे, पण आपण तीच गोष्ट करत नाही. वर्तमान काळात जो आनंद आहे त्याचा उपभोग आपण घेत नाही, तर आपण भविष्याची चिंता करतो, भविष्याची काळजी करतो. याचा एक आपण बोध घेऊयात. एक व्यापारी होता. त्या व्यापाऱ्याकडे अगदी 7व्या पिढीला पुरेल इतकी इस्टेट होती, पण 8व्या पिढीसाठी आपण काही करू शकत नाही याची चिंता, याची काळजी त्याला सतत 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 सतावत असत. आणि तो प्रश्न त्याच्या डोक्यात असा सारखा घोळत असत. तो इतका बेचैन झाला, इतका बेचैन आणि दुःखी झाला की तो एकदा तुकाराम महाराजांकडे गेला आणि तुकाराम महाराजांना म्हणाला की महाराज, माझ्याकडे 7 पिढीला पुरेल इतकी इस्टेट, इतकी संपत्ती आहे, तरी पण 8व्या पिढीसाठी मी काही करू शकत नाही. याची चिंता, याची काळजी मला सतत भेडसावते. तर यासाठी मी काय करायला हवंय? तुकाराम महाराज त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, याचं प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. मी एक गोष्ट सांगतो ती तू कर. व्यापारी म्हणाला, ठीक आहे. तुकाराम महाराज म्हणाले, आपल्याच गावात या ठिकाणी एक ॲड्रेस त्यांनी दिला तुकाराम महाराजांनी आणि सांगितलं की या ठिकाणी तू जा आणि त्या आजींकडे एक 5 किलो तांदूळ पोहोचव. व्यापारी ठीक आहे म्हणाला आणि व्यापारी तिथून निघाला. आजीकडे गेला. आजीची एक छोटीशी झोपडी होती. आजी त्या झोपडीमध्ये आत काहीतरी काम करत होती. व्यापारी त्या झोपडीच्या दारापाशी आला आणि त्याने आवाज दिला, आजी आहात का घरात? आजी बाहेर आली आणि आजी म्हणाली, कोण आपण? व्यापारी म्हणाला, आजी, तुमच्यासाठी एक 5 किलो तांदूळ पोहोचवण्यासाठी मला सांगितलं गेलं आहे आणि हे आपण ठेवून घ्या. आजी म्हणाली, अरे बाबा, सकाळचं माझ्याकडे अन्न शिजलेलं आहे, संध्याकाळच्या जेवणासाठी माझ्याकडे माझ्या डब्यात शिल्लक आहे आणि उद्याची काळजी मला नाही. त्यामुळे मला हे 5 किलो तुझे तांदूळ नको आहे, तू परत घेऊन जा. व्यापारी त्या आजीकडे पाहतच राहिला आणि त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. म्हणजेच की ती आजी इतकी गरीब होती, तिची झोपडी पण अगदी छोटीशी होती, पण त्या झोपडीत सुद्धा ती समाधानाने आनंदाने जगत होती. तिला दुसऱ्या दिवसाची काळजी नव्हती. त्या व्यापाऱ्याने त्या आजीला विचारलं, आजी, तुम्ही इतके गरीब आहात तरी पण तुम्हाला दुसऱ्या दिवशीची काळजी नाही? आजी म्हणाली, हे बघ बाळा, सकाळचं अन्न माझ्या घरी शिजलेलं आहे, संध्याकाळचं माझ्याकडे शिल्लक आहे आणि उद्याची काळजी मला नाही, कारण उद्या माझा परमेश्वर मला नक्की देईल याचा विश्वास आहे. माझ्या परमेश्वरावर विश्वास आहे आणि तो मला नक्की देईल, त्यामुळे मी उद्याची काळजी करत नाही. व्यापाऱ्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि व्यापारी तिथून निघून गेला. आपणही असंच करतो. वर्तमान काळातला आनंद घेत नाही आणि भविष्याची चिंता करतो, भविष्याची काळजी करतो आणि वर्तमान काळातल्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचमुळे आपलं आयुष्य दुःखी असे होतं. सपोज आपल्याला एखाद्या गावाला जायचं असेल, एखाद्या पाहुण्याकडे आपल्याला जायचं असतं, तर आपण बस स्टँडवर जातो. बस स्टँडवर इतकी गर्दी असते, ते बघून आपल्याला असं वाटतं की बाबा आता बसमध्ये मला जागा मिळेल का, याची काळजी आपल्याला सतावते. सपोज बसमध्ये जरी आपल्याला जागा मिळाली आणि तीही खिडकीच्या बाजूची जागा मिळाली, तर त्या बसचा प्रवासाचा आनंद आपण घेतला पाहिजे. पण तो आपण आनंद घेत नाही, तर आपण पुढची काळजी करतो. म्हणजेच की आता बसमधून उतरल्यानंतर पाहुण्यांच्या घरी जाण्यासाठी मला रिक्षा मिळेल का नाही, असं आपण सतत वर्तमान काळातला आनंद दुर्लक्षित करतो आणि भविष्याचा आपण विचार करतो. त्यामुळे आपण दुःखी आणि सतत त्याच टेन्शनमध्ये राहतो. तर वर्तमान काळातला आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे 90 रुपये असले तर तो 90 रुपये आहेत म्हणून आनंद मानत नाही, तर या 90 रुपयामध्ये आणखीन 10 रुपये आले असते तर माझ्याकडे 100 रुपये झाले असते, याचा तो विचार करतो. असंच असतं. म्हणजे जर आपल्याकडे 100 असतील तर 1000 का नाहीत, 1000 असले तर लाख का नाहीत, लाख असले तर कोटी का नाहीत, अशा बऱ्याच गोष्टी पुढे वाढत जातात. त्यामुळे आपण वर्तमान काळात जगले पाहिजे, वर्तमान काळाचा आनंद घेतला पाहिजे, तरच आपले जीवन आनंदी आणि सुखमय होईल. तर आपण ही सर्वांनी वर्तमान काळात सद्यस्थितीत आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा उपभोग घेतला पाहिजे, त्यातून मिळणारा आनंद आपण घेतला पाहिजे. उगीच भविष्याची चिंता, भविष्याची काळजी करत आपलं आयुष्य दुःखी घालवू नये. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.